नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून तणाव निर्माण झालाय. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक होणार आहे. या प्रस्तावाला संघटनांचा तीव्र विरोध असून शशांक राव यांनी 2 मे 2026 पासून मराठी वाचता लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप केलाय. यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी कामगार युनियन नेता अभिजित राणे यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूया. मुंबईत 1 तारीखपासून ऑटो आणि टॅक्सीचे जे परमिट कॅन्सलेशनचा जो प्रोसिजर आहे त्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी अभिजित राणे जे आहेत, जे स्वतः कामगार युनियनचे नेते आहेत. अभिजित, काय सांगाल, जे 1 तारखेपासून जे आता बोलले जाते, तुम्हाला काय वाटतं? एक नवीन जी.आर. प्रताप सरनाईकांच्या कार्यालयातून जाहीर झालेला आहे. मुळात मी कामगार चळवळीत काम करतो आणि धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन एक मुंबईत प्रभावशाली रिक्षा आणि टॅक्सीचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. जवळपास 12,000हून अधिक रिक्षा आणि टॅक्सी चालक आमच्या युनियनचे प्रतिनिधी मेंबर्स आहेत. आणि मला असं वाटतं की जवळपास 10,000हून अधिक हे रिक्षावाले जे आहेत हे उत्तर भारतीय समाजातून आलेले आहेत. मी निश्चितपणे प्रताप सरनाईकांचं स्वागत करतो की महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी बोलता आलं पाहिजे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पण एकाएकी आपण हा जो काही कायदा इंट्रोड्यूस केला आहे तो त्यामध्ये कुठेतरी थोडंसं आपण फ्लेक्झिबिलिटी आणावी. आणि निश्चितपणे हे जे उत्तर भारतीय किंवा अमराठी, आपण ज्याला अमराठी शब्द वापरू, अमराठी रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहेत, त्यांना आपण ज्यावेळेस परमिट देतो तेव्हा 2 मुद्द्यांवर देतो की त्या एरियाचं त्यांना माहिती असली पाहिजे आणि 15 वर्षाचं त्यांचं डोमेसिल असलं पाहिजे. या दोन्ही मुद्द्यांवरती आपण त्यांची परीक्षा घेता आणि त्याच्यानंतर ते परमिट आणि बॅच दिला जातो. आता असं आहे की त्यांना मराठी समजतं पण बोलता येत नाही, तर त्याकरता आम्ही आमच्या युनियनच्या माध्यमातून काही प्रशिक्षण या रिक्षा चालक टॅक्सी चालकांना देणार आहोत. आणि त्यामध्ये आपण थोडंसं फ्लेक्झिबिलिटी असावी, सरकारने देखील नमती बाजू घ्यावी, थोडंसं आम्हाला समजून घ्यावं. आणि जर सरकार ॲडमेंट भूमिका जर घेत असेल तर निश्चितपणे 4 तारखेच्या मोर्चामध्ये आमची युनियन देखील त्या मोर्चाला पूर्णपणे पाठिंबा देईल. मला वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्हा सगळ्यांना समजून घेतील, त्याला थोडंसं फ्लेक्झिबिलिटी, इलॅस्टिसिटी देतील. आणि आमची जी रिक्वेस्ट आहे की थोडंसं आम्हाला एक्सटेन्शन द्यावं, एक 1.5-2 महिन्याचं एक्सटेन्शन द्यावं. त्या 2 महिन्यामध्ये आम्ही आमच्या रिक्षावाल्यांना ट्रेन करू, त्यांना समजवू, त्यांना मराठी समजून घ्यायचा प्रयत्न ते करतायत. आणि सगळ्याच रिक्षावाल्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली की आम्ही मराठी शिकायला तयार आहोत. तर त्यामुळे जे काही राजकीय नेते याचा राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करतायत, ही आमच्या पोटाची लढाई आहे, आमच्या हक्काची लढाई आहे. आम्ही या ठिकाणी काही राजकारण करण्याकरता नाही आलोय, तर आम्ही इकडे रोजगार करायला आलोय. आमचं घर चालतंय, आमचा उदरनिर्वाह हा रिक्षा आणि टॅक्सी चालून होतोय. तर त्याकरता आमची भूमिका ही पॉझिटिव्ह आहे. पण आमच्यावर पुढचा जी.आर. लादू नये, आम्ही त्या जी.आरचं पालन करू, फक्त फ्लेक्झिबिलिटी ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितले की कुठेतरी ते अमराठी आहेत त्यांना प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येतील. नाही, आम्ही त्यांचं स्वागत करतो. आम्हाला फक्त एवढं, ही जी सक्ती 1 तारखेपासून आहे त्याला कुठेतरी फ्लेक्झिबिलिटी द्यावी. त्याला आम्हाला 1-2 महिने, 1 महिना काहीतरी आम्हाला त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी द्यावी. आम्ही शिकायला तयार आहोत, आम्ही शिकायला सुरू केलेलं आहे. फक्त असं आहे की काही राजकीय नेते त्याचा भांडवल करून आमचा 1 तारखेपासून कारवाई होणार आहे, परमिट कॅन्सल होणार आहे, तर ते न करता एक काही ठोस भूमिका सरकारने आमच्या समोर द्यावी आणि इलॅस्टिसिटी द्यावी, ही आमची मागणी आहे. काही दिवसात सर्वपक्षीय बैठक आहे, त्यात काहीतरी निर्णय होईल असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की पुढच्या 2 दिवसामध्ये काही बैठक आहेत, त्याच्यात काहीतरी सकारात्मक निर्णय सरकार घेईल. देवेंद्रजींच्या आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार आम्हाला जाम त्यांच्यावर विश्वास आहे. मार्ग निश्चितपणे निघेल आणि आमच्या मागण्या ऐकून घेतील असं मला वाटतं. रिक्षाची जी आकडेवारी आहे ती 15 लाख रिक्षा बंद होतील, त्याबद्दल तुम्ही काय नाही, सांगाल? मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा MMR रिजन मध्ये 3 लाखाच्या वरती रिक्षाच नाहीत, तर त्यामुळे 15 लाख येणार कुठून? आणि जे काही भांडवल जी लोक करतायत 15 लाख 20 लाख, ठीक आहे, 15 लाख ती एका कुटुंबात 4, एका रिक्षावाल्याच्या मागे 4 लोक आहेत, असं जर काही कॅल्क्युलेशन असेल तर ते 15 लाख होऊ शकतं.
पण मला हा काय आकडा 15 लाख 15 लाख काय हा रिलायबल किंवा रिअलिस्टिक आकडा वाटत नाही. तर 4 तारखेचा अगर मोर्चा निघाला तर कशा प्रकारे मुंबईला त्याचा परिणाम होईल? नाही, आम्ही निश्चितपणे जर आमच्यावर कुठच्याही प्रकारची हुकुमशाही लादायचा प्रयत्न केला तर त्या हुकुमशाहीला आम्ही सडेतोड उत्तर देऊ. हे होते अभिजित राणेजी, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.